Namaskar. We are studying the factors affecting the rate of chemical reaction. There are 5 factors which affect the rate of chemical reactions. Out of these 5 factors, we have studied first 2 factors, that is nature of the reactants and size of the particles of reactants. Now in this video, we will study the third factors and fourth factors, that is concentration of the reactants and temperature of the reactants. म्हणजेच आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत आहोत. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर 5 घटकांचा परिणाम होतो. या 5 घटकांपैकी आपण पहिल्या 2 घटकांचा म्हणजेच अभिक्रियाकारकाचे स्वरूप आणि अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार याचा अभ्यास केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या घटकाचा म्हणजेच अभिक्रियाकारकाची सहनती आणि अभिक्रियाकारकाचे तापमान याचा अभ्यास करणार आहोत. सो फर्स्ट we will study the third factor which affect the rate of chemical reaction, that is concentration of the reactants. सर्वप्रथम आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या तिसऱ्या घटकाचा म्हणजेच अभिक्रियाकारकाची सहनती याची माहिती घेणार आहोत. सो फर्स्ट we will study what is mean by concentration of solution. तर सर्वप्रथम आपण द्रावणाची सहनती म्हणजे काय हे पाहू. सो सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग द सोल्यूट इन अ सॉल्वंट. सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग द सोल्यूट इन सॉल्वंट म्हणजेच द्रावकात द्राव्य विरघळवून द्रावण तयार केलं जातं. द्रावण तयार करण्यासाठी द्रावकात द्राव्य विरघळवलं जातं. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन इज द measure of the quantity of solute that has been dissolved in the given solvent. The concentration is the measure of the quantity of solute that has been dissolved in the given solvent. म्हणजेच दिलेल्या द्रावकात विरघळलेल्या द्राव्याच्या प्रमाणाचं मोजमाप म्हणजेच द्रावणाची सहनती. दिलेल्या द्रावकात विरघळलेल्या द्राव्याच्या प्रमाणाचे मोजमाप म्हणजेच द्रावणाची सहनती. म्हणजेच एखादं द्रावण तयार करत असताना दिलेल्या द्रावकात किती प्रमाणात द्राव्य विरघळलं आहे याचं मोजमाप म्हणजेच द्रावणाची सहनती. नाउ व्हेन मोर क्वांटिटी ऑफ सोल्यूट is dissolved in the given solvent, then the concentration of that solution is more. And if less quantity of solute is dissolved in the given solvent, then the concentration of that solution is low. म्हणजेच जर दिलेल्या द्रावकात जास्त प्रमाणात द्राव्य विरघळलं असेल तर त्या द्रावणाची सहनती जास्त असते. आणि जर दिलेल्या द्रावकात कमी प्रमाणात द्राव्य विरघळलं असेल तर त्या द्रावणाची सहनती कमी असते. फॉर एक्झाम्पल, सपोज वी प्रिपेअर 2 different solution of common salt in water in 2 beakers, that is beaker A and beaker B. समजा आपण 2 वेगळ्या चंचुपात्रात म्हणजे चंचुपात्र A आणि चंचुपात्र B या 2 वेगळ्या चंचुपात्रात आपण मिठाचे पाण्यातील 2 वेगळी द्रावणं तयार केलेली आहेत. नाउ while preparing
the solution of common salt in water in beaker A. We dissolve 500 gram of common salt in 1 liter water. And while preparing the solution of common salt in water in beaker B, we dissolve 250 gram of common salt in 1 liter water. Hence, concentration of solution in beaker A is more, because in the solution of beaker A, more quantity of solute is dissolved in given quantity of solvent, while the concentration of solution in beaker B is less, because in the solution of beaker B, the less quantity of solute is dissolved in the given quantity of solvent. बीकर ए मधील द्रावण तयार करताना आपण 500 ग्रॅम मीठ 1 लिटर पाण्यामध्ये विरघळवलं आहे. तर बी चंचुपात्रातील द्रावण तयार करताना आपण 250 ग्रॅम मीठ 1 लिटर पाण्यामध्ये विरघळवलं आहे. त्यामुळं ए चंचुपात्रातील द्रावणाची सहनती जास्त आहे, कारण ए चंचुपात्रातील द्रावण तयार करत असताना आपण या ठिकाणी जास्त प्रमाणात द्राव्य दिलेल्या द्रावकात विरघळवलं आहे. तर बी चंचुपात्रातील द्रावणाची सहनती कमी आहे. याचं कारण हे द्रावण तयार करताना आपण दिलेल्या द्रावकात कमी प्रमाणात द्राव्य विरघळवलं आहे. इट मीन्स when the concentration of solution is more, then there are more number of particles of solute dissolved in the given quantity of solvent, and when the concentration of solution is less, then the less number of particles of solute are dissolved in the given quantity of solvent. म्हणजे ज्यावेळेस द्रावणाची सहनती जास्त असते त्यावेळेस दिलेल्या द्रावकात द्राव्याच्या कमी कण किंवा कमी मॉलिक्यूल किंवा कमी आयन्स विरघळले असतात. तर ज्यावेळेस द्रावणाची सहनती कमी असते त्यावेळेस दिलेल्या द्रावकात द्राव्याचे कमी कण किंवा कमी रेणू किंवा कमी आयन्स विरघळले असतात. Particles may be molecules or ions. Now, the solution of more concentration is called concentrated solution. Solution of more concentration is called concentrated solution. And solution of less concentration is called dilute solution. ज्या द्रावणाची सहनती जास्त असते त्या द्रावणाला सहंत द्रावण म्हणतात. तर ज्या द्रावणाची सहनती कमी असते त्या द्रावणाला विरल द्रावण म्हणतात. Hence, if the solution is the concentrated, then in that solution there are more number of particles of solute, and when the solution is dilute, then less number of particles of solute are dissolved in the solvent. Now second example, suppose we dissolve we prepare the solution of hydrochloric acid. Now while preparing the solution of hydrochloric acid in beaker A, we dissolve 36.5 gram of powdered
HCl or powdered hydrochloric acid in 1 liter water. Therefore, concentration of solution of hydrochloric acid in beaker A is 1 molar. And while preparing the solution of hydrochloric acid in beaker B, we dissolve 3.65 gram of powdered hydrochloric acid in 1 liter water. Therefore, concentration of hydrochloric acid in beaker B is 0.1 molar. आपण बीकर ए मधील हायड्रोक्लोरिक ॲसिडचं द्रावण तयार करताना 36.5 ग्रॅम HCl ची भुकटी 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व केली. त्यामुळं तयार झालेल्या द्रावणाची संख्या आहे 1 मोलार. तर चंचुपात्र बी मधील हायड्रोक्लोरिक ॲसिडचं द्रावण तयार करताना आपण 3.65 ग्रॅम हायड्रोक्लोरिक ॲसिडची भुकटी 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व केली. तर या द्रावणाची संख्या आहे 0.1 मोलार. मोलार और मोलॅरिटी इज द युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मोलार किंवा मोलॅरिटी हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे. कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी और मोलार. नाउ मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज 36.5. Therefore, when 36.5 gram of hydrochloric acid is dissolved in 1 liter water, the concentration of resulting solution is 1 molar. Hence, the concentration of solution in beaker A is 1 molar, while concentration of solution in beaker B is 0.1 molar. Hence, the concentration of solution in beaker A is more, while concentration of solution in beaker B is less, and therefore solution or hydrochloric acid in beaker A is called concentrated hydrochloric acid, and hydrochloric acid in beaker B is called dilute hydrochloric acid. ए चंचुपात्रात जे हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार केले त्याची संहती जास्त आहे, 1 मोलार आहे. तर चंचुपात्र बी मध्ये जे हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार केले त्याची संहती कमी आहे, कारण त्या ठिकाणी त्याची संहती आहे 0.1 मोलार. त्यामुळं ए चंचुपात्रातील हायड्रोक्लोरिक ॲसिडला सहंत हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतात. तर चंचुपात्र बी मधील हायड्रोक्लोरिक ॲसिडला विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणता येईल. तर अशाप्रमाणे जर द्रावणाची संहती जास्त असेल तर त्या द्रावणात द्राव्याच्या कणांची संख्या जास्त असते, हे या ठिकाणी लक्षात येतं. जर द्रावणाची संहती अधिक असेल तर त्या द्रावणात द्राव्याच्या कणांची संख्या जास्त असते. नाउ हियर वी विल स्टडी हाऊ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर अभिक्रियाकारकाच्या संहतीचा कसा परिणाम होतो हे पाहणार आहोत. सो वी नो दॅट इन ऑर्डर फॉर अ केमिकल रिॲक्शन टू ऑकर द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट मस्ट कोलाइड विथ ईच अदर. आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी अभिक्रियाकारकांचे कण एकमेकांवर आदळणं आवश्यक आहे. अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये टकराव होणं आवश्यक आहे. हेन्स अ केमिकल रिॲक्शन टेक प्लेस ड्यू टू कोलिजन्स बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये टकराव होतात त्यावेळेस रासायनिक अभिक्रिया घडून येतात, किंवा अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये टकरार झाल्यामुळं अभिक्रियाकारकांचे कण एकमेकावर आदळल्यामुळं रासायनिक अभिक्रिया घडून येतात. नाउ इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट विल बी मोअर, देअर विल बी मोअर नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट्स. म्हणजेच
जर अभिक्रियाकारकाची सहनती जास्त असेल तर त्या ठिकाणी अभिक्रियाकारकाच्या कणांची संख्या अधिक असेल. मग त्यामुळे काय होईल? हेन्स देअर विल बी मोर नंबर ऑफ कोलिजन्स बिटवीन द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये होणाऱ्या टकरांची संख्या अधिक असेल. अँड हेन्स फास्टर विल बी द रेट ऑफ रिॲक्शन्स. आणि त्यामुळं त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असेल. हेन्स इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स विल बी मोअर, देअर विल बी मोअर नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स अँड हेन्स मोअर विल बी द कोलिजन्स बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट अँड हेन्स फास्टर विल बी द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जर अभिक्रियाकारकाची सहनती जास्त असेल तर त्या ठिकाणी अभिक्रियाकारकाच्या कणांची संख्या जास्त असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये होणाऱ्या टकरांची संख्या जास्त असते. आणि जर अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये जास्त टकरा होत असतील तर त्या ठिकाणी आपोआप रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. Hence, the rate of reaction is proportional to the concentration of reactant. तर अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या सहनतीच्या प्रमाणात असतो. As the concentration of reactant is increased, the rate of reaction increases. And if the concentration of reactant is decreased, the rate of reaction decreases. म्हणजे जर अभिक्रियाकारकाची सहनती वाढवली तर रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो आणि जर अभिक्रियाकारकाची सहनती कमी केली तर रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी होतो. नाऊ वी टेक द एक्झाम्पल. आता आपण एक उदाहरण पाहू. Now we take two test tubes. Now we take two test tubes. Test tube A and test tube B. आपण दोन वेगळ्या परीक्षणनळी घेतल्यात, टेस्ट ट्यूब ए आणि टेस्ट ट्यूब बी. नाऊ इन बोथ द टेस्ट ट्यूब, that is test tube A and test tube B, we take pieces of calcium carbonate in equal quantities. आपण दोन्ही परीक्षणनळीमध्ये समप्रमाणात सारख्याच प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे घेतलेत. नाऊ इन टेस्ट ट्यूब ए वी ॲड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड इन टेस्ट ट्यूब बी वी ॲड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड बट इन इक्वल क्वांटिटीज. आता आपण टेस्ट ट्यूब एमध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं आहे तर टेस्ट ट्यूब बीमध्ये आपण संथ हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं आहे, पण दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये सारख्याच प्रमाणात हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलेलं आहे. नाउ व्हेन वी ॲडेड हायड्रोक्लोरिक ॲसिड इन बोथ द टेस्ट ट्यूब, chemical reaction take place and form calcium chloride, water and bubbles of carbon dioxide gas. जेव्हा आपण दोन्ही परीक्षणनळीमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल ओतू त्यावेळेस दोन्ही परीक्षणनळीमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड आणि पाणी तयार होऊन
कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे तयार होतात. नाऊ बोथ द इक्वेशन्स आर अनबॅलन्स्ड इक्वेशन्स because in both the equation on the reactant side there is one hydrogen atom and one chlorine atom, but on the product side there are two chlorine atoms and two hydrogen atoms. Therefore, to balance the hydrogen atoms and chlorine atoms in both the equation we use factor 2 for HCl on the reactant side. त्यामुळे आपण दोन्ही समीकरणामध्ये हायड्रोजन अणूचं आणि क्लोरीन अणूचं संतुलन करण्यासाठी HClसाठी दोना सगुणक वापरलेला आहे. हेन्स इन बोथ द टेस्ट ट्यूब सेम केमिकल रिॲक्शन टेक प्लेस, बट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन टेस्ट ट्यूब A is slow as compared to the rate of chemical reaction in test tube B. दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये सारख्याच रासायनिक अभिक्रिया घडतात, परंतु टेस्ट ट्यूब एमध्ये घडून येणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा दर हा टेस्ट ट्यूब बीमध्ये घडून येणाऱ्या रासायनिक अभिक्रियेच्या दरापेक्षा कमी आहे. बिकॉज इन टेस्ट ट्यूब ए we added dilute hydrochloric acid, while in test tube B we added concentrated hydrochloric acid. Therefore, rate of reaction in test tube A is slow, and therefore in test tube A pieces of calcium carbonate disappear slowly and bubbles of carbon dioxide gas are formed at slower rate, while in test tube B rate of reaction is more. Therefore, pieces of calcium carbonate disappear fastly and bubbles of carbon dioxide gas are formed rapidly. Hence, in test tube B, as we add concentrated hydrochloric acid, there are more particles of hydrochloric acid. Therefore, there are more number of collisions between the particles of calcium carbonate and hydrochloric acid, and therefore rate of reaction in test tube B is more. आपण टेस्ट ट्यूब बी मध्ये संथ हायड्रोक्लोरिक आम्ल ओतले आणि या संथ हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये HCl चे मॉलिक्युल्स किंवा कण जास्त आहेत. या डायल्यूट HCl पेक्षा संथ HCl मध्ये HCl चे कण जास्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये होणाऱ्या टकरा त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथल्या अभिक्रियेचा वेग जास्त आहे. नाऊ वी विल सी दिस टू रिॲक्शन्स इन द ॲक्टिव्हिटी. आता आपण या दोन अभिक्रियाची ॲक्टिव्हिटी पाहू. तर वी परफॉर्म अन ॲक्टिव्हिटी विच शो द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. For this, we have taken pieces of Shahbaz stone in test tube A and test tube B in equal quantities. Then, similarly, we have taken dilute hydrochloric acid and concentrated hydrochloric acid in two different test tubes in equal quantities. In this test tube, we have taken dilute hydrochloric acid, and in this test tube we have taken concentrated hydrochloric acid. आपण या ठिकाणी एक कृती करत आहोत की ज्यामध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग हा अभिक्रियाकारकाच्या सहनतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट होतं. त्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजे टेस्ट ट्यूब ए आणि टेस्ट ट्यूब बीमध्ये शहाबादी फरशीचे तुकडे म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे सारख्याच प्रमाणात घेतलेले आहेत. टेस्ट ट्यूब एमध्ये जेवढे कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे आहेत तेवढेच कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे टेस्ट ट्यूब बीमध्ये घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण दोन वेगवेगळ्या परीक्षा नळीत सारख्याच प्रमाणात विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेला आहे. या परीक्षा नळीत विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि या दुसऱ्या परीक्षा नळीत सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेला आहे. नाउ व्हेन
we add hydrochloric acid, when we add dilute hydrochloric acid in test tube A and concentrated hydrochloric acid in test tube B, in both the test tubes chemical reaction take place and bubbles of carbon dioxide gas are formed. Here we will observe in which test tube bubbles of carbon dioxide gas are formed rapidly and in which test tube bubbles of carbon dioxide gas are formed slowly. ज्यावेळेस आपण टेस्ट ट्यूब ए मध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल ओतू आणि टेस्ट ट्यूब बी मध्ये सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल ओतू, त्यावेळेस दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे तयार होतील. या ठिकाणी आपण हे पाहायचं आहे की कोणत्या परीक्षानळीत कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे अधिक वेगाने तयार होतात आणि कोणत्या परीक्षानळीत कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे कमी वेगाने तयार होतात. नाउ वी ॲड dilute hydrochloric acid in test tube A and concentrated hydrochloric acid in test tube B. You will observe the bubbles or rate of formation of bubbles of carbon dioxide gas. Now here clearly seen that bubbles of carbon dioxide gas are formed fastly in test tube B, while in test tube A bubbles of carbon dioxide gas are formed slowly, because in test tube B we add concentrated hydrochloric acid, while in test tube A we add dilute hydrochloric acid. इथं आपल्याला स्पष्टपणे दिसते की टेस्ट ट्यूब बी मध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे अधिक वेगाने तयार होत आहेत, तर टेस्ट ट्यूब ए मध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे कमी वेगाने तयार होत आहेत, कारण टेस्ट ट्यूब बी मध्ये आपण सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल ओतलेला आहे. हेन्स रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियेचा वेग हा अभिक्रियाकारकाच्या सहंतीच्या प्रमाणात असतो. मोअर इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, मोअर विल बी द रेट ऑफ रिॲक्शन. जर अभिक्रियाकारकाची सहंती अधिक असेल तर रासायनिक अभिक्रियेचा वेग सुद्धा जास्त असतो. हेन्स इन द ॲक्टिव्हिटी वी हॅव सीन रेट ऑफ chemical reaction is proportional to the concentration of reactants. As the concentration of reactant is more, the rate of reaction is higher. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे रासायनिक अभिक्रियेचा दर हा सहंतीच्या प्रमाणात असतो. ज्या ठिकाणी अभिक्रियाकारकाची सहंती जास्त असते त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असतो, हे आपण पाहिलेलं आहे. Hence we have studied third factor, that is concentration of reactants. Now we will study the fourth factor which affect the rate of reaction, and fourth factor is the temperature. आता आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या चौथ्या घटकाची म्हणजेच अभिक्रियाकारकाचे तापमान याची माहिती घेणार आहोत. So rate of reaction depends on the temperature of the reactants. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा अभिक्रियाकारकाच्या तापमानावर अवलंबून असतो. Now why the rate of reaction depends on the temperature of the reactants? The explanation of this answer is given here. आता रासायनिक अभिक्रियेचा दर अभिक्रियाकारकाच्या तापमानावर का अवलंबून असतो या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे.
ते आपण आता पाहणार आहोत. नाउ वी नो दॅट द केमिकल रिॲक्शन्स टेक प्लेस ड्यू टू collisions between the particles of reactants. आपण आत्ताच पाहिलेलं आहे अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये होणाऱ्या टकरांमुळं रासायनिक अभिक्रिया घडून येत असतात. इफ द नंबर ऑफ collisions between the particles of reactant is more then the rate of reaction is more. जर अभिक्रियाकारकांच्या कणांमध्ये होणाऱ्या टकरांची संख्या जास्त असेल तर रासायनिक अभिक्रियाचा दरसुद्धा जास्त असतो. आता या ठिकाणी तापमानाचा काय रोल आहे अभिक्रिया होण्यामध्ये ते आपण पाहणार आहोत. नाउ ॲज द टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट इज इन्क्रीज्ड द कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट increases and they start moving with more velocity. As the temperature of the reactant is increased, the kinetic energy of the particles of the reactant increases and they start moving with more velocity. म्हणजे जर आपण अभिक्रियाकारकाचं तापमान वाढवलं तर अभिक्रियाकारकांच्या कणांची गतिज ऊर्जा वाढते आणि त्यामुळं त्यांची हालचाल अधिक वेगानं होण्यास सुरुवात होते. अभिक्रियाकारकाच्या कणांचं तापमान वाढल्यामुळं ते अधिक ऊर्जादायी बनतात, त्यांची गतिज ऊर्जा वाढते आणि त्यामुळे ते अधिक गतीनं हालचाल करण्यास सुरुवात करतात. हा त्याचा अर्थ. मग त्यामुळं काय होतं? ॲज अ रिझल्ट the number of collisions between the particles of reactant increases and hence the rate of chemical reactions increases. As the temperature of reactant increases, the particles of reactants becomes more energetic and they start moving with more velocity. As a result, the number of collisions between the particle of reactants increases and therefore rate of reaction increases. जर अभिक्रियाकारकाच्या कणांचं तापमान वाढवलं तर अभिक्रियाकारकांच्या कणांची गतिज ऊर्जा वाढते. कणांची गतिज ऊर्जा वाढल्यामुळं त्यांच्या हालचालीचा वेग वाढतो आणि हालचालीचा वेग वाढल्यामुळं अभिक्रियाकारकाच्या कणांमध्ये होणाऱ्या टकरांची संख्या वाढते आणि टकरांची संख्या वाढल्यामुळं रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. हेन्स टेम्परेचर अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट्स. रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या तापमानाच्या प्रमाणात असतो. इट मीन्स ॲज द टेम्परेचर ऑफ रिॲक्टंट्स इज इन्क्रीज्ड द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. And if the temperature of the reactant is decreased, the rate of reaction also decreases. म्हणजे जर अभिक्रियाकारकाचं तापमान वाढवलं तर रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो आणि जर अभिक्रियाकारकाचं तापमान कमी केलं तर रासायनिक अभिक्रियेचा वेगसुद्धा कमी होतो. नाउ हिअर वी टेक द एक्झाम्पल. नाउ इन द सेकंड टाईप ऑफ chemical reaction, that is decomposition reaction, we have seen the decomposition of calcium carbonate. When calcium carbonate is heated at high temperature, it decomposes and form carbon dioxide gas, and when this carbon dioxide gas is passed through freshly prepared lime water, the lime water turns milky due to formation of white precipitate of calcium carbonate. Now here the apparatus are arranged for the same reaction. या ठिकाणी त्याच रिॲक्शनसाठी या ठिकाणी उपकरणांची जोडणी केलेली आहे. इन दिस फिगर apparatus are arranged for the decomposition of calcium carbonate. कॅल्शियम कार्बनच्या अपघटनासाठी
आवश्यक असणारी या ठिकाणी उपकरणाची जोडणी केलेली आहे. इथे काय केलं आहे? सो इन द टेस्ट ट्यूब ए वी हॅव टेकन पीसेस ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. देन माउथ ऑफ टेस्ट ट्यूब ए is closed with one holed rubber cork bearing bent tube. Then this other end of bent tube is dipped in the freshly prepared lime water taken in test tube B. The mouth of test tube B also closed with one holed rubber cork. म्हणजे इथं आपण काय केलं आहे तर टेस्ट ट्यूब ए मध्ये कॅल्शियम कार्बनचे तुकडे घेतलेत. नंतर या टेस्ट ट्यूब एचं तोंड एक छिद्र असल्या रबरी बुचानं बंद केलेलं आहे आणि त्या एका छिद्रामध्ये एक वायुवाहक नळी बसवली आहे. नंतर या वायुवाहक नळीचं दुसरं तोंड आपण बी टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेल्या चुन्याच्या निवळीमध्ये बुडवलेलं आहे आणि टेस्ट ट्यूब बीचं तोंडसुद्धा आपण एक छिद्र असल्या रबरी बुचानं बंद केलेलं आहे. नाऊ as long as we do not heat the calcium carbonate, there is no chemical reaction in test tube A and hence there is no formation of carbon dioxide gas and therefore this lime water does not turn milky. म्हणजेच जोपर्यंत आपण या कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता देत नाहीत, त्या कॅल्शियम कार्बोनेटचं तापमान वाढवत नाहीत, त्याचं या कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत नाही. आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार न झाल्यामुळं या ठिकाणी चुन्याची निवळी दुधी होत नाही. म्हणजेच वेन वी डू नॉट हीट द कॅल्शियम कार्बोनेट देर इज नो रिॲक्शन or there is no decomposition of calcium carbonate. But when we heat the calcium carbonate with the help of burner, the chemical reaction, that is decomposition of calcium carbonate, take place in test tube A and carbon dioxide gas is formed in test tube A. Now when this carbon dioxide gas is passed through freshly prepared lime water in test tube B, this freshly prepared lime water turns milky because the chemical reaction take place between the carbon dioxide gas and freshly prepared lime water and form white precipitate of calcium carbonate. Therefore this lime water turns milky. जोपर्यंत आपण कॅल्शियम कार्बोनेटला तापवत नाहीत तोपर्यंत तिथं रासायनिक अभिक्रिया होत नाही. पण जेव्हा आपण या कॅल्शियम कार्बोनेटला बर्नरच्या सहाय्याने तापवतो तशा कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि हा वायू वायुवाहक नळीतून या चुन्याच्या निवळीपर्यंत पोचतो. तो चुन्याच्या निवळीतून प्रवाहित झाला असता चुन्याची निवळी म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचा पांढरा अवक्षेप तयार होतो आणि त्यामुळं ही चुन्याची निवळी दुधी रंगाची होते. ही रासायनिक अभिक्रिया आपण डिकॉम्पोजिशन रिॲक्शनमध्ये पाहिलेली आहे, त्यामुळे परत इथं बघायची गरज नाही. सो केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन टेकिंग प्लेस इन टेस्ट ट्यूब ए. टेस्ट ट्यूब ए मध्ये जी रासायनिक अभिक्रिया घडते त्या रासायनिक अभिक्रियेचं इक्वेशन. वेन कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड इट अंडरगोज डिकॉम्पोजिशन अँड फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड गॅस. देन दिस कार्बन डायऑक्साईड गॅस इज पास्ड through the freshly prepared lime water and chemical reaction take place in test tube B. Now chemical equation of the chemical reaction taking place in test tube B. टेस्ट ट्यूब बी मध्ये जी रासायनिक अभिक्रिया घडते त्या रासायनिक अभिक्रियेचं समीकरण. सो इन टेस्ट ट्यूब बी lime water, that is calcium hydroxide, react with carbon dioxide gas and form
white precipitate of calcium carbonate and water, and due to this white precipitate of calcium carbonate lime water turns milky. तर या कॅल्शियम कार्बोनेटच्या पांढरा ऑक्साईड जो तयार होतो त्यामुळे इथली चुन्याची निवळी दुधी होते. बट दिस रिॲक्शन टेक प्लेस ओनली ऑन हिटिंग द कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट डज नॉट डिकम्पोजेस ॲट रूम टेम्परेचर. ही रासायनिक अभिक्रिया कधी घडते? जर आपण कॅल्शियम कार्बोनेटला तापवलं तर त्याचं तापमान वाढवलं तरच. कक्ष तापमानावर कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होत नाही. जोपर्यंत आपण ह्याला उष्णता देत नाही तोपर्यंत त्याचं विघटन होत नाही. आता तापवल्यामुळं कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन का होतं? वेन वी हीट द कॅल्शियम कार्बोनेट, द कायनेटिक एनर्जी of the particles of calcium carbonate increases and they start moving with more velocity, and therefore bond in the calcium carbonate broken down and hence it undergoes decomposition reaction. जेव्हा आपण या कॅल्शियम कार्बोनेटला तापवतो तेव्हा त्या कॅल्शियम कार्बोनेटमधले जे कण आहेत त्या कणांची गतिज ऊर्जा वाढते आणि गतिज ऊर्जा वाढल्यामुळे त्यांची वेगानं हालचाल चालू होते आणि वेगानं हालचाल चालू झाल्यामुळं त्या कणांमधील रासायनिक बंध तुटतात आणि त्यामुळं कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. म्हणजे तापमानामुळं या कॅल्शियम कार्बोनेटच्या कणांची गतिज ऊर्जा वाढली आणि त्यामुळे त्या अपघटन अभिक्रिया झाली. हेन्स temperature affect the rate of chemical reaction. In this way, in this video we have studied third factor and fourth factor, that is concentration of reactant and temperature of the reactants. धन्यवाद.